हा, माझं नाव पूर्वीचं नसीमा पापालाल मुजावर. मी वेलणकर अनाथ आश्रमात राहत होते. तिथून माझं लग्न झाल्यानंतर अश्विनी बाळासाहेब खोत हे माझं नाव. आणि मी अनाथ प्रमाणपत्रासाठी जिल्हा परिषदला जुलै 2024 28 जुलैपासून अर्ज घालते. त्यांनी मला सहकार्य करत नाहीत. आश्रमनं मला सगळं कागदपत्र दिले, जिल्हा परिषदनं सांगितलेले सगळे. आणि आता मी दिले डॉक्युमेंट, तरी त्यांनी म्हणतात ते डॉक्युमेंट पुरेसे नाही आहे. मी आता किती 6-7 वर्षाच्या असताना 5-6 वर्षाच्या आश्रमात होते त्यावेळेस. आणि तेव्हाच्या आता मला आश्रमातून बाहेर जाण्याची मुभा नव्हती. मी कुठून आणणार अनाथ म्हणजे आई वडिलांचा मृत्यूचा दाखला? आश्रमनं सगळं दिलंय. इथं लहानाची मोठी झाली, इथं शिकली, तिला कोणी भेटायला आलं नाही, ती खरंच अनाथ आहे, आम्हीच तिचं लग्न लावून दिलंय. आता माझी फाईल पुरातून वाहून गेल्या म्हणून त्याने 550च्या स्टॅम्पवर वकिलाने सही शिक्क्यासहित लिहून दिले. तरी पुणेवाले म्हणतात ते ग्राह्य धरणार नाही आम्ही. आम्हाला मृत्यूचे दाखलेच कागदपत्रच पाहिजे. तर कुठं आणणार आणि किती संघर्ष करणार? मी आता 20 वर्ष तोच संघर्ष करायला पुढं, पण तेच करू. ह्या सगळ्या महिला, आम्ही एवढ्या मुली आहोत, सगळ्यांना मदत करून आमचं काय असेल ते द्या ना. आम्ही काय खोटं तर मागत नाही. तुम्हाला देताच येत नाही म्हणतात त्यांनी. डॉक्युमेंट तर सगळे दिले, मग देता काय येत नाही? खोटं आश्रम खोटं बोलतंय का आम्ही खोटं बोलतोय? प्रमाणपत्र मिळायला पाहिजे. ह्यासाठी मी लढते आणि लढणार, शेवटपर्यंत लढणार. मला मिळालाच पाहिजे. माझी सगळी माहिती खरी आहे. खोटी जरी झाली तरी मी कायद्यानं काय शिक्षा आहे ती भोगायला तयार.